आदरणीय जाणकार प्रेक्षकजन यांसी माझे नाव संजय दामोदर सागरे असे आहे। मी पूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर दाखवला होता। त्यात मी मला कसे जातीभेद पाळून मला चुकीचे गुण देऊन नापास केले व ह्या अन्यायाविरुद्ध मुंबई विद्यापीठात दाद मागण्यास गेलो असता परीक्षा विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी माझ्या बाबतीत जातीभेद पाळून मला माझा नापास असाच निकाल कसा काय कायम ठेवला याविषयी भाष्य केले होते। या सर्व प्रकरणात गुरु नानक खालसा कॉलेज माटुंगा येथील माझ्या मनोहर रतिनम नावाच्या MSc पार्ट 1च्या वेळचा दुष्ट सहकारी विद्यार्थी तसेच साठे कॉलेज विलेपार्ले येथील प्रसाद आडनावाचा जातीभेद पाळणारा शिक्षक, विषयाचे नॉलेज कमी असणाऱ्या प्राचार्या रेगे साठे कॉलेज विलेपार्ले, प्रॅक्टिकल परीक्षेवेळी जात विचारणारे प्रॅक्टिकलचे परीक्षक, चुकीचे पुनर्तपासणी करणारी कमिटी यांचा समावेश आहे। या भाष्यामध्ये मी उत्तरपत्रिका तपासण्याची सही दोन्ही उत्तरपत्रिकांत कशी दडवली गेली व रिझल्ट दिनांक जानेवारी 2006 लिहिण्याऐवजी रिझल्ट दिनांक जानेवारी 2005 असा कसा छापला गेला व पुनर्तपासणी कमिटीने रिझल्ट चेंज होत नाही किंवा रिझल्ट रिजेक्टेड केले आहे असे लेटर माझ्या घरी कसे काय पाठवले याविषयी सांगितलेले आहे। मुंबई विद्यापीठात इतरही काही भयानक गोष्टी घडत असतात, त्याविषयी मी पोलिसांना सांगितलेले बरे। कसे चुकीचे गुण देऊन मला MSc पार्ट 2च्या वेळी जातीभेद पाळून नापास केले याविषयी मी पोलिसात तक्रार लेखी द्यावयास गेलो असता पोलिसांनी मला शिक्षण मंत्र्याकडे जावयास सांगितले। मी शिक्षण मंत्र्यांकडे अजून काही गेलो नाही, कारण कोणावरही या बाबतीत विश्वास उरलेला नाही। मी ही MSc पार्ट 2ची परीक्षा ऑक्टोबर 2005 या वर्षी दिली होती। एका पेटी एवढी रक्कम मागणे, जीवाला धोका करण्याचा प्रयत्न करणे ह्या गोष्टी माझ्या बाबतीत परीक्षा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकरवी घडून गेल्या आहेत। परीक्षा विभागातील कर्मचारी अधिकारी हे अन्याय पीडित म्हणजे चुकीचे गुण देऊन नापास केलेल्या विद्यार्थ्यास जात विचारत असतात। अन्यायाने नापास असाच निकाल मागासवर्गीयांचा ठेवीत असतात। या बाबतीतील काही पुरावे मी आपणापुढे दाखवित आहे। कृपया हे पुरावे आपण शांतचित्ताने पाहावेत ही माझी आपणास नम्र विनंती। माझा हा सध्याचा व्हिडिओ कोणी मागासवर्गीय नेत्यांच्या तसेच जनतेच्या इतरही नेत्यांच्या पायण्यात आला असेल तर त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील जातीभेद पाळणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्यावर तसेच मुंबई विद्यापीठ संलग्न कॉलेजेस यातील जातीभेद पाळणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई करावी ही माझी या नेत्यांना नम्र विनंती। तर आता आपण माझ्याजवळ असलेली पुराव्यांची कागदपत्रे पाहूया। यातील 2 उत्तरपत्रिका फोटोकॉपीज यांचा समावेश आहे। माझ्यावरील अन्यायाचे कोणी ना कोणी परिमार्जन करण्यास मला मदत करेल या आशेने मी हे पुरावे आपणास दाखवित आहे। कृपया आपण आता ते पाहावे। हे पहा, इथे एक्झामिनरची सही दडवली गेलेली आहे आणि बॉटनी पेपर आहे पॅलनॉलॉजी। आता बघा, हे एक पान लिहिले आहे, हे दुसरे पान लिहिले आहे, हे तिसरे पान लिहिले आहे। गुण बघा किती दिलेले आहेत, 8 गुण दिलेले आहेत। 3 पानात 14 13 गुण द्यावेच हवे तर 8 गुण दिलेले आहेत। आता दुसरा प्रश्न पहा, हे एक पान लिहिलेले आहे आणि हे दुसरे पान लिहिलेले आहे, हे दुसरे पान आणि हे तिसरे पान लिहिलेले आहे आणि हे चौथे पान लिहिलेले आहे, पाव पान लिहिलेले आहे। आणि गुण बघा किती दिलेले आहेत, गुण दिलेले आहेत 6 गुण दिलेले आहेत, 6 गुण। आणि आता हे पहा, हे एक पान दिलेलं आहे, हे निम्मे पान लिहिलेलं आहे आणि गुण बघा किती दिलेले आहेत, 4 गुण दिलेले आहेत। असे चुकीचे गुण देऊन नापास करण्यात आलेले आहे। तर आता हे पहा, दुसरा पेपर हा एम्ब्रॉयडरीचा पेपर आहे। आता बघा, ह्यातही एक्झामिनरची सही दडवली गेलेली आहे, परीक्षा तपासणं पेपर तपासण्याची सही दडवली गेलेली आहे। आता बघा, हे एक पान लिहिलेले आहे आणि हे दुसरे पान लिहिलेले आहे, गुण दिलेले 4। एका प्रश्नातील आकडा आहे आणि त्याच प्रश्नातील B आकडा आहे। एक पान लिहिलेलं आहे, दुसरे पान लिहिलेलं आहे, फुल 2 पानं लिहिलेले आणि गुण दिलेले आहेत 6। म्हणजे 15 पैकी किती मिळाले, 10 गुण।
खरं तर 13-14 असे गुण द्यायला हवेत, चुकीने गुण दिले. हे बघा, आता ह्या प्रश्नात आकृती काढले, हा वेगळा प्रश्न आहे. आकृती काढले, आकृतीचे काहीच मार्क दिलेले नाही आहेत. फुल पाना लिहिलेलं आहे आणि दुसरं पान लिहिलेलं आहे, तिसरं पान लिहिलेलं आहे आणि चौथं पान लिहिलेलं आहे. गुण किती दिले आहेत बघा, 8 गुण दिलेले आहेत. चौथं पान लिहून एका प्रश्नाला 15पैकी 14 किंवा 13 द्यावेसच हवे, किंवा 15पैकी 15 पडतातच फुल 3 पानं लिहिल्यानंतर. तर 8 गुण दिलेले आहेत, 4.25 पानं लिहून. आणि हे बघा, हे एक तिसऱ्या प्रश्नाचं हे एक पान आहे, एक फुल पान आहे, हे दुसरं पान आहे. गुण बघा 5 दिले. ए बी 5 गुण दिलेले आहेत, 2 पानं लिहून. जवळपास 2 पानं आहेत आणि 5 गुण. खरं तर 2 पानास 8-10 असे गुण द्यावे आहे. आता हा वेगळा प्रश्न आहे. हा बघा, हा प्रश्न 1 पान आणि 2 पान, पुन्हा 2 पानास दिलेले आहेत, 4 गुण दिलेले आहेत. म्हणजे असे चुकीचे गुण देत देत या अगोदरच्याला 5 गुण देईल 2 पानं लिहून. म्हणजे असे चुकीचे गुण देऊन देऊन माझी एकंदरीत टोटल खूप कमी केलेली आहे आणि खूप कमी टोटल करून मला नापास करवले आहे. आणि हे मार्क करेक्ट आहे म्हणून लेटर दिलेलं आहे. मार्क करेक्ट आहे, हे बघा, मार्क करेक्ट आहे म्हणून लेटर दिले, त्यात बदल होत नाही असं लेटर दिलेलं आहे. आणि हे रिव्हॉल्युशन रिजेक्ट केलेलं आहे म्हणून ह्याच्यात लिहिलेलं आहे. रिव्हॉल्युशन रिजेक्ट का रिजेक्ट केले, एवढे कमी गुण देऊन देऊन नापास केले आणि रिव्हॉल्युशन रिजेक्ट. ठीक आहे, नमस्कार. आपला समस्या समजली असेल कृपया मदत करावी.